तर छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी लातूरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आलंय। लातूर अंबाजोगाई महामार्गावरती शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। अंबाजोगाई लातूर महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। रेणापूर फाट्यावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। विजयकुमार घाडगे यांना केलेल्या मारहाणीचे आजही लातूरमध्ये पडसाद उमटताना पाहायला मिळतात। तर लातूरमध्ये ज्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला माणिकराव कोकाटे प्रकरणी आंदोलन केलं म्हणून मारहाण करण्यात आली, त्या विजय घाडगे यांनी माणिकराव कोकाटेंच्या आजच्या पत्रकार परिषदेवरती काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। महाराष्ट्रभरामध्ये कृषी मंत्री यांनी राजीनामा द्यावा यासाठी मागण्या होत आहेत। मात्र कृषी मंत्र्यांनी आज जाहीर केलं की मी राजीनामा देणार नाही। कृषी मंत्री सांगतायत राजीनामा देणार आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी गाडगेजी आहेत। गाडगेजी, कृषी मंत्र्यांनी सांगितलं राजीनामा देणार नाही। सत्ता आणि खुर्ची अशी गोष्ट आहे, ह्या लोकांना सुटवतच नाही। महाराष्ट्र म्हणतोय तुम्ही त्या पदावर राहू नका, म्हणजे महाराष्ट्रातले लोक बोलतायत ते तुम्हाला काहीच वाटत नाही। त्याचं का म्हणतायत तुम्ही? याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य केले, शेतकऱ्यांना तुम्ही हिणवून बोललं, शेतकऱ्यांना माजुरे म्हणले, आणि कृषी काय मागे एक शब्द वापरला होता, ओसाळगावची पाटीलकी। अरे सोडा ना, मग तुमच्याच्यानं होत नाही, तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही। काल परवा तुमचा तो रमीचा व्हिडिओ आला मध्येच, अहो ते सभागृह एक त्याचं त्या विधानसभेच्या सभागृहाची गरिमा आहे, तुम्हीच जर पायदळी तुडवत असाल, ती गरिमा जपत नसाल तर शेतकऱ्यांच्या पोरांचा संताप होणं साहजिक आहे। मुख्यमंत्री म्हणतात की मी काय गुन्हेगार आहे का, मी काय विनयभंग केलाय का, मी काय राजीनामा द्यावा असा प्रश्न उपस्थित करत आहे। गुन्हेगार तुम्ही एक लक्षात घ्या, कायदे तयार करणारे तेच आहेत, कोण गुन्हेगार ठरणारे तेच आहेत। काय अशा पद्धतीने काहीतरी गोलमाल बोलायचं, शेतकऱ्यांच्या पोरांना वेड्यात काढायचं, आणि त्याच्यानंतर तुमच्याबद्दल कोणी बोललं तर त्याला असं जनावरासारखं मारायचं, हा कुठला न्याय आहे? हा गुन्हा नाही का? खरं तर 11 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्याकडे कसं पाहता, आणि तुम्ही जी दिलेली फिर्याद आहे त्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल झालेला त्यावर समाधानी आहात का? मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केले। तुम्हाला अजिबात नाही, मी फिर्याद दिले, किरकोळ कलम त्या ठिकाणी लावलेले आहेत। सत्ताधाऱ्याच्या कार्यकर्त्यांना तुम्ही वेगळा न्याय देता। आम्ही साधं रस्त्यावर एखादा विषय घेऊन रास्ता रोको केला तर आम्हाला 4-4 दिवस तुम्ही मध्ये टाकता, हार्ड कलम लावून तुम्ही आमच्या हॅरासमेंट करता, आणि तुमच्या लोकांनी एवढं मीडियाच्या समोर, कॅमेऱ्याच्या समोर सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय तरी साधे किरकोळ गुन्हे दाखल करताय। आम्ही समाधानी नाही। 307 त्या लोकांवर लागलं पाहिजे, कारण आता माझ्या डोळ्याला कालपासून डाव्या डोळ्याला दिसायला कमी येते, मला समोरचा माणूस हाच व्यक्ती आहे ओळखायला कमी येते, पाणी येते कंटिन्यू डोळ्यातून मार लागल्या ठिकाणी। डॉक्टरांचं म्हणणं आहे ह्याचं तुम्हाला आणखीन काही उपचार घ्यावे लागतील, ऑपरेशन सुद्धा वेळ येऊ शकते। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।